आता या फ्लावर समोशाचा आवाज बघा किती सुंदर येतो आहे। वरून क्रिस्पी, आतून खस्ता, जबरदस्त टेस्टी। तुम्हाला या नाश्त्यात 4 स्वाद येईल। समोसा, कचोरी, मठरी आणि भाकरवडीचाही ही रेसिपी खूपच स्पेशल आहे, कारण या गव्हाच्या आट्यापासून बनवलेली हेल्दी रेसिपी आहे। चला तर सुरू करूया। नमस्कार, ज्योती हेल्दी आहारमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून कुरकुरा हेल्दी नाश्ता करणार आहोत। येथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले। या गव्हाच्या पिठात 1 चम्मच जिरा घालूया। स्वादानुसार थोडे मीठ घालूया आणि 1 चम्मच गरम तेल। यामध्ये थोडे थोडे पाणी घालून चपातीसारखा गोळा करून घेऊ। पीठ आपले मळून झालेले आहे। यावर झाकण ठेवून थोड्या वेळ पुरते साइडने ठेवूया। आता घ्यायचे बॉईल केलेले साल काढून 2 आलू। सर्वात अगोदर आलू किसणीने किसून घेऊ। आता या किसलेल्या आलूमध्ये 1 चम्मच हळद घालूया, 1 चम्मच जिरा, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच चाट मसाला। तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर स्किप करा। 1 चम्मच कस्तुरी मेथी। तुमच्याकडे कस्तुरी मेथी नसेल तर 1 चम्मच आमचूर पावडर घाला। थोडीशी कोथिंबीर, तसेच 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर 2 चम्मच तांदूळाचे पीठ घाला आणि थोडेसे मीठ। यामध्ये आपण चाट मसाला घातला होता। चाट मसाल्यात मिठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे मीठ कमी घाला। आलूतले सर्व मसाले मिक्स करून घेऊ। आता आलूचे मिक्सचर थोड्या वेळ पुरते साइडने ठेवूया। आता मळून घेतलेल्या पिठावरचे झाकण उघडून घेऊ आणि या पिठाच्या 2 लोळ्या करून घेऊ आणि या दोन्ही लोळ्यांची चपाती लाटून घेऊया। चपाती एकदम पातळही नाही आणि जाडीही नाही, चपातीची एवढी थिकनेस हवी। आता ही चपाती साइडने ठेवूया। दुसरी सुद्धा चपाती अशाच पद्धतीची लाटून घेऊ। आता या चपातीवर थोडासा टोमॅटो केचप लावून घेऊ। टोमॅटो केचपने नाश्त्याची खूपच छान टेस्ट येते। यानंतर आलूचे स्टफिंग लावून घेऊ। आलूचे स्टफिंग सारखे लावायचे। यानंतर यावर लाटलेली दुसरी चपाती ठेवू आणि दोन्ही चपातीचे किनारे बोटाने प्रेस करून घेऊ। प्रेस केल्याने आलूचे स्टफिंग निघणार नाही। चपाती चिकटून राहण्यासाठी चपाती हलक्या हाताने लाटून घेऊ। आता चाकूच्या सहाय्याने चपातीला उभ्या आणि आडव्या लाईन कट करून घेऊ। आता या चपातीचा 1 स्लाइस घेऊन स्लाइसचा एक साइड असा चिकटून घेऊ आणि दुसरा साइड असा चिकटून घेऊ। हे बघा, हा झाला आपला फ्लॉवर समोसा। याचा शेप किती युनिक आहे, त्यामुळे हे स्नॅक कुरकुरे होते। एक वेळा तरी असे स्नॅक तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। बाकीचे सुद्धा असे स्नॅक करून घेऊ। चपातीच्या साइडचा हा भाग फेकायचा नाही,
हा सुद्धा तळून घ्यायचा। इकडे मी तेल गरम करायला ठेवले। आता या गरम तेलामध्ये फ्लॉवर समोसे घालून तळून घेऊ। गव्हाचे समोसे असल्यामुळे याला तेलही जास्त लागत नाही आणि खायला सुद्धा खूपच हेल्दी आहे। समोसे आपले फ्राय झालेले आहे। आता हे समोसे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। बाकीचे सुद्धा असेच फ्लॉवर समोसे तळून घेऊया। आता या फ्लॉवर समोसेचा आवाज बघा किती सुंदर येतो आहे। हे समोसे घरच्या आट्यापासून बनविलेले आहेत। चहा सोबत आपण बिस्किट, ब्रेड आपण तर नेहमी खातो, त्यामुळे तुम्ही हा नाश्ता बनवून चहा करून फॅमिली सोबत जरूर आनंद घ्या। मी तर या नाश्त्यासोबत चहा केलेला आहे। हे समोसे स्टोअर करून सुद्धा 1 आठवडा ठेवू शकता। तसेच तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना खाऊ शकता। हे एवढे क्रिस्पी राहते की खराब होणारच नाही। एक वेळा तरी ही रेसिपी ट्राय करा। उम्मीद आहे मला तुम्हाला नक्की आवडणार। माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट्स करा। याने मला मोटिवेशन मिळते। अशाच नवनवीन रेसिपी आणत राहू। धन्यवाद।